वचनाला तयार आहात? और आज के वचन के लिए आप लोग तैयार हो? सगळे ठीक आहे. वचनाकडे जायच्या अगोदर मी तुम्हाला एक प्रश्न विचारते. और वचन में जाने से पहले मैं आपसे एक सवाल पूछती हूँ. नरक हे जे आहे और जो नरक है त्याच्यात काय आहे और उसमें क्या है? आणि अच्छा ठीक आहे. नरकात कोण कोण जाणार और नरक में कौन कौन लोग जाने वाले हैं? अविश्वासी आणि पापी लोक. अविश्वासी आणि पापी. बरोबर आहे. ठीक आहे. आज आपण पाहणार आहोत की कोण कोण जाणार. और आज हम ये देखने वाले कि कौन कौन उसमें जाएगा. आपण रोजच्या आयुष्यात जगत असताना और रोज के जीवन में जीते वक्त आपण कधी कधी विसरून जातो की आपण ख्रिस्ती आहोत. जर आपण पण काही चुका केल्या तर आपण नरकात जाऊ शकतो. और कभी कभी हम लोग भूल जाते हैं कि अगर हमें कुछ गलती किया तो हम लोग नरक में जा सकते तर हैं. आपण काही अशी वचनं पाहणार आहोत. काही अशी वचनं और कुछ ऐसे वचन हम लोग देखने वाले हैं जिथे येशूने म्हटलं आहे त्याला नरकात टाका. और जहाँ पर यीशु ने कहा है कि उसको नरक में डालो. ही लोक नरकात जाणार. और ये जो लोग हैं वो नरक में जाएंगे. ती लोक कोणती? और वो लोग कौन से हैं? आता आपल्याला नरकात जायचंय का? और अभी हमें नरक में जाना है क्या? आपल्याला नरकात और हमें नरक में नहीं जाना है. नहीं जाना. और मत जाओ. हे पीडेचं स्थान आहे. और वो पीड़ा का स्थान है. खूप भयंकर स्थान आहे. और बहुत भयानक स्थान है. येशूने त्याची व्याख्या दिली, त्याच्याबद्दल सांगितलं आहे. और यीशु ने उसके बारे में बताया है. जरी आज माणसं विश्वास ठेवत नाही की स्वर्ग आहे नरक आहे, लेकिन आज जो मनुष्य है वो विश्वास नहीं करते कि स्वर्ग है नरक है. हाँ, तरी आपण विश्वास ठेवतो. और तो भी हम लोग विश्वास करते हैं स्वर्ग आहे और स्वर्ग है आणि नरक आहे. और नरक भी है. का? और क्यों? कारण येशू बोललाय. और क्योंकि यीशु ने कहा है. येशू म्हणाला और यीशु ने माना. और जो धनी है और जो धनी है तो नरकात गेला और नरक में गया. त्याने ऐश्वर्यमय जीवन जगला और उसने ऐश्वर्य में अपनी जिंदगी बिताई. नरकात गेला और वो बाद में नरक में चला गया. लाजर, लेकिन जो लाजर तो नीतिमान होता और वो धर्मी था. खूप दुःख उचललं और बहुत उसने दुख उठाया. पण तो स्वर्गात गेला. लेकिन वो स्वर्ग में गया. येशूने सांगितलंय और यीशु ने कहा है की नरक और नरक आणि स्वर्ग. और स्वर्ग म्हणजे नरक आहे और मतलब स्वर्ग नरक है आणि स्वर्ग पण आहे. और स्वर्ग भी है. जेव्हा येशू म्हटलाय और जब यीशु ने कहा है और इसका अर्थ है कि है. बायबल सांगतं अरे हमें बाइबल बताता है स्वर्ग आहे और स्वर्ग है नरक आहे और नरक है. मग त्याला कोणी चेंज नाही करत. और इसको कोई भी चेंज नहीं कर देवाचं सकता. वचन म्हणतं की आकाश आणि पृथ्वी टळतील पण माझं वचन कधी टळणार नाही. और परमेश्वर का वचन कहता है कि आकाश और जो पृथ्वी है वो मिट जाएगी, लेकिन मैंने कहा वो जो वचन है कभी भी नहीं मिटेगा. देवाचं वचन म्हणतं आहे और परमेश्वर का वचन कहता है कि है स्वर्ग आहे और स्वर्ग है नरक आहे और नरक है. म्हणजे आहे. और इसका अर्थ है कि तुम्ही नाही बोलल्याने तुम्ही स्वतःला फसवा. और अगर आप नहीं कहते तो आप लोग खुद को फंसाते हो. आणि जी लोक जगातली लोक नाही म्हणतात ते स्वतःची फसवणूक करतात. और जो संसार के जो लोग हैं वो नहीं कहते, वो अपने आप को फंसाते हैं. माहिती पडलं. म्हणून हे जागरूकता ठेवा. और इससे कारण जागरूक रहो. म्हणून आज आपण नरकाबद्दल पाहणार आहोत. और आज हम नरक के बारे में देखने वाले हैं. तर आपण सर्वात पहिलं वचन वाचणार आहोत. और सबसे पहले हम लोग वचन पढ़ेंगे मत्ती अध्याय 22 मत्ती अध्याय 22 त्याचं 13 और उसका 13. आज आपण पाहणार आहोत की ख्रिस्ती लोकांसाठी. और आज हम लोग देखने वाले मसीह लोगों के लिए बाइबल आपल्याला स्पष्ट सांगतं. और बाइबल हमें स्पष्ट रीति से बताता है. योहान 3:16, 17, 18 और यूहन्ना अध्याय 3 उसका 16 से लेकर 18 तक. संसार परमेश्वर ने जगत से ऐसा प्रेम किया आणि देवाने जगावरती अशी प्रीती केली की उसने अपना एकलौता बेटा आणि त्याने त्याचा एकुलता एक पुत्र दे दिया. आणि देऊन टाकला. जो कोई उस पर विश्वास करे आणि जो कोणी त्याच्यावरती विश्वास ठेवेल वो नाश न हो आणि तो नाश नाही होणार अनंत जीवन पाए. आणि तो सार्वकालिक जीवन प्राप्त जो करेल. कोई विश्वास न करेगा आणि जो कोणी विश्वास नाही करणार उस पर दंड की आज्ञा हो चुकी है. आणि त्याच्यावरती दंडाची आज्ञा झालेली आहे. इसीलिए जो विश्वास नहीं करते हैं आणि म्हणून जे लोक विश्वास नाही करत, जो कोई यीशु पर विश्वास नहीं करते उनका न्याय ऑलरेडी हो चुका है. आणि जे कोणी येशूवरती विश्वास नाही ठेवत त्यांचा जो न्याय आहे तो पहिले झालेला आहे. जॉन 3:16
3:18 से। आणि योहान अध्याय 3 त्याचं 16 ते 18 पर्यंत। तो फिर न्याय किसका है? आणि मग जो न्याय आहे तो कोणाचा आहे? आपला आहे, हम मसीहियों का। आणि आपल्या ख्रिस्ती लोकांचा। तो हमारा न्याय होगा। अभी आप रैप्चर हो गए तो अपना न्याय के सामने खड़े रहने की जरूरत नहीं। आणि सर तुमचं धन्यवाद धन्यवाद, आपका मेरा रैप्चर हो गया। आणि जर तुमचा आणि माझा जर रॅप्चर झाला तो हम न्याय के सामने नहीं, आणि मग आपण न्यायाच्या समोर नाही। लेकिन अगर न्याय रैप्चर होने से पहले आप और मैं वहां गए, आणि जर रॅप्चर होण्याच्या अगोदर जर तुम्ही आणि मी जर तिकडे गेलो तो न्याय के सामने खड़ा रहना आणि मग आपल्याला न्यायाच्या समोर उभं राहावं लागेल। फिर पुस्तक खोली जाएगी, आणि मग जे पुस्तक आहे ते नाम उघडलं जाईल जोड़ा जाएगा, आणि नाव शोधण्यात येईल, फिर दूसरी भी पुस्तकें खोली जाएगी। आणि मग जी दुसरी पुस्तक आहे ती सुद्धा उघडली जातील ना। तो ये उस रीति से न्याय किया जाएगा। आणि ह्या रीतीने न्याय केला जाईल। आपने क्या किया है, कैसे जिया है, कैसे रहे हो, इस सब विषय पर अपना और मेरा न्याय होगा। आणि तुम्ही काय केलेलं आहे, कशा रीतीने राहिलेलं आहे, काय केलेलं आहे, या सर्व गोष्टींच्या द्वारे तुमचा आणि माझा न्याय पर होईल। अगर सोचो अभी रैप्चर हो रहा है, आणि विचार करा जर आता रॅप्चर होत आहे तुरही की आवाज आई आणि तुरहीचा आवाज झाला और आप टुक 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 ऐसे गायब हो रहे हैं, आणि तुम्ही एक एक करून जर गायब होत आहात तो आपको न्याय के सामने जाना नहीं पड़ेगा। मतलब आप तैयार हो। आणि मग तुम्हाला न्यायाच्या समोर जावं लागणार नाही, याचा अर्थ आहे की तुम्ही तयार आप आहात। तैयार हो इसलिए आपको प्रभु ने ले लिया। आणि तुम्ही तयार आहात म्हणून देवाने तुम्हाला उचललं। आप एक अच्छे गहू हो, आणि तुम्ही एक चांगली गहू आप एक आहात, अच्छी मछली हो, आणि तुम्ही एक चांगले मासे आहात, प्रभु ने ले लिया। आणि जे देवाने घेतलं। लेकिन अगर आप रह गए आणि जर तुम्ही ते राहिलात तो फिर बेईमान से आणि मग आपण कामातून गेलो मैं रह गई तो मेरी भी बात होगी। आपको समझा? आणि तुम्हाला समजलं नहीं याद तो। आणि लक्षात ठेवा। तो इसलिए अगर आप चले गए, सोचो आप में से कुछ लोग गायब हो गए, आणि विचार करा की तुमच्यापैकी काही जी लोक आहेत जर ते गायब झाले उठा लिए गए, आणि उचलण्यात आले, तो आपको स्वर्ग में जाने के बाद ऐसा नहीं पूछा जाएगा, हाँ मनोज पटेल तुम्हारा पुस्तक, ऐसा नहीं बोला जाएगा। आणि अशा रीतीने बोलण्यात नाही येणार। आप उत्तम लोग हो इसलिए आपको ले लिया, आणि तुम्ही उत्तमातली गहू आहात म्हणून तुम्हाला उचलण्यात इसलिए आले, आपको सिर्फ प्रतिफल दिया जाएगा। आणि म्हणून फक्त तुम्हाला प्रतिफल दिलं जाईल। न्याय नहीं, न्याय से बच गए। आणि न्याय नाही, न्यायापासून तुम्ही वाचलात। मालूम? तो इसीलिए प्रियो, परमेश्वर अपने वचन के द्वारा हमें क्यों सिखाता है, ताकि हम अपने आप को एक उत्तम प्रति का गहू तैयार करें और ताकि हमारी भी कटनी हो और हमारे ऊपर न्याय नहीं आए। आणि म्हणून प्रिय देव त्याच्या वचनानुसार आपल्याला यासाठी शिकवतो की आपण सुद्धा एक उत्तमातले गहू बनावे आणि आपली सुद्धा कापणी व्हावी आणि आपल्या न्याय जो आहे तो न होण्यासाठी। तो टोटल मैंने आज 10 वचन निकाले हैं। आणि टोटल मी आज 10 वचनं काढलेली आहे। 10 वचन में अलग अलग रीति से कुछ लोग कुछ बातें हैं जो मसीहों के अंदर अगर ये नहीं होगा तो जहाँ रोना और दांत पिसना है वहाँ जाने का चांसेस है। आणि 10 वचनांमध्ये अशा काही गोष्टी आहेत ज्या ख्रिस्ती लोकांच्याकडे नसतील तर मग ती लोक सुद्धा जिथे रडणं आणि जिथे दात खाणं आहे त्या ठिकाणी ती लोक जातील। तो हम 10 वचन को आज देखेंगे आणि म्हणून आज आपण 10 वचनं पाहूया। आप देखो, आप उसमें हो, मैं मेरे बारे में देखूंगी, आप अपने बारे में चेक करना। आणि तुम्ही सुद्धा स्वतःला पारखा, मी सुद्धा माझ्या स्वतःला पारखेल की बघा तुम्ही त्याच्यामध्ये आहात की नाही। ठीक है, हाँ पढ़ेंगे। पहला वचन हम निकालेंगे मत्ती अध्याय 22 मत्तय अध्याय 22 और उसका 13 वचन। आणि त्याचं 13वं वचन। मैथ्यू मत्तय चैप्टर 22 अध्याय 22 और उसका 13। आणि त्याचं 13। तेव्हा राजाने चाकरांना सांगितले, त्याचे हात पाय बांधून याला घेऊन जा व बाहेरील अंधारात टाका, तिथे रडणे व दात खाणे चालेल। तब राजा ने सेवकों से कहा, इसके हाथ पांव बांधकर इसे बाहर अंधियारे में डाल दो, वहां रोना और दांत पीसना होगा। आमीन। हम प्रार्थना करें। पवित्र पवित्र करुणामय भूमि पिता, प्रभु यीशु के नाम से प्रभु हम आपके सामने आते वचन की सेवा को आपके हाथों में देते हैं। आपका वचन क्या ही सुंदर, क्या ही पवित्र, क्या ही शुद्ध है, इसलिए वचन हम ध्यान से सुनने के लिए और जो हम सुनते हुए पालन करने के लिए सहायता करना, दया रखना मेरे पिता। ये मेरी खास विनती, मेरी प्रार्थना, अनुग्रह करना और वचन का मीनिंग समझने के लिए, अर्थ समझने के लिए भी सहायता करना। हम पूरा अनुग्रह करना, हमें से कोई भी नरक नहीं जाए। प्रभु आपके दास की और मेरी बड़ी इच्छा है कि सियोन में आने वाला हम में से कोई भी नरक नहीं जाए। और सिर्फ हम दोनों की नहीं, आपकी भी यही इच्छा है कि सियोन में आने वाला, और सिर्फ सियोन में नहीं, चर्च में आने वाला कोई भी व्यक्ति नरक नहीं जाए।
इसलिए चर्च में नरक के बारे में जरूर सिखाना चाहिए, स्वर्ग के बारे में भी। इसलिए मेरे पिता ने मेरी खास विनती है वचन समझने के लिए मदद करें यीशु के नाम से। आमीन। प्रेज़ द लॉर्ड। प्रेज़ द लॉर्ड। हालेलुया। हालेलुया। प्रियो, यहाँ पर राजा यीशु परमेश्वर को दर्शाता है आणि प्रियाने इथे जे राजा आहे तो आपल्या प्रभू ईश्वराला दर्शवतो और सेवक स्वर्गदूतों को दर्शाता है। आणि जे सेवक आहे ते स्वर्गदूतांना दर्शवतात। राजा कहता है सेवकों को यानी स्वर्गदूतों को कि इनके हाथ पैर बांधकर बाहर, कहाँ बाहर? स्वर्ग से बाहर अंधियारे में डाल दो, यानी कहाँ पर? नरक। अंधियारा एक ऐसी जगह है जहाँ नरक कहा जाता है। आणि राजा म्हणजे आपला जो प्रभू येशू आहे तो त्याच्या सेवकांना म्हणजे स्वर्गदूतांना म्हणत आहे की याचे हात पाय बांधा आणि याला बाहेर अंधारामध्ये टाका आणि अंधारामध्ये म्हणजे नरकामध्ये। बाहर यानी स्वर्ग के बाहर आणि बाहेर म्हणजे स्वर्गाच्या बाहेर। तो नरक का ये उल्लेख 167 टाइम्स बाइबल में हुआ है आणि नरकाचा हा जो उल्लेख आहे तो 167 वेळा बायबलमध्ये झालेला आहे। नरक को गेहन्ना इसमें कहते हैं हिब्रू भाषा में, आणि हिब्रू भाषेमध्ये नरकाला गेहन्ना म्हणतात। अधोलोक कहा गया है, आणि अधोलोक म्हटलेला आहे, गड्ढा कहा गया है, आणि गड्ढा म्हटलेला आहे, पाताल कहा गया है, आणि पाताल म्हटलेला आहे, सार्वकालिक शिक्षा कहा गया है, आणि सार्वकालिक शिक्षा म्हटलेला आहे। तो नरक, ये पहली बात मैं आपको बताना चाहती हूँ, हमारे लिए नहीं बनाया गया। आणि पहिली गोष्ट मला तुम्हाला सांगायचं आहे की जे नरक आहे ते आपल्यासाठी बनवण्यात नाही आले। नरक ये शैतान और उसके दूतों के लिए बनाया है। आणि जे नरक आहे ते शैतान आणि त्याचे जे दूत आहेत त्याच्यासाठी बनवलेलं आहे। वचन पढ़ लो, आणि त्याचं सुद्धा वचन वाचूया। मत्ती 25 मत्ती अध्याय 25 उसका 41, आणि त्याचं 41, मैथ्यू मत्ती 25 अध्याय 25 41। आणि त्याचं 41। इससे बहुत लोगों को ऐसा लगता होगा परमेश्वर इतना दयालु है, करुणालु है, इतना अच्छा परमेश्वर है, फिर वो इतने भयंकर नरक की जगह में हम इंसानों को क्यों डालेगा? आणि तुमच्यापैकी खूप साऱ्या लोकांना असं वाटत असेल की आपला देव करुणाळू आहे, दयाळू आहे, मग तो नरक अशा जे भयानक स्थान आहे त्याच्यामध्ये तो आपल्या लोकांना का टाकेल? इतना टॉर्चर का जगह है वो, आणि एवढे त्रासदायक ठिकाण आहे ते, बहुत सताव है, आणि खूप सताव आहे, वहाँ आग है आणि तिथे आग आहे जो कभी बुझती नहीं, आणि जे कधीच विझत नाही, वहाँ जाने वाले के हाथ पैर बांधे जाते हैं, आणि तिथे जो कोणी जातो त्याचे जे हात पाय आहेत ते बांधले वहाँ जातात, दौड़ नहीं सकते। आणि म्हणून तिथे पळू नाही वहाँ शकत। जो दुरात्मे हैं, आणि तिथे जे दुरात्मे सताने आहे वाले, आणि जे सतावणारे दुष्ट आत्माएं, आणि दुष्ट आत्मे, वो उनका कोई हाथ नहीं पकड़ सकता, आणि त्यांचा कोणीच हात नाही पकडू उन्हें शकत, इस रीति से बांधा रहता है, आणि त्यांना ह्या रीतीने बांधलेलं असतं, पैर बंधे रहते हैं, आणि त्यांचे जे पाय आहेत ते बांधलेले घुटने असतात पे होते हैं, आणि गुडघ्यांवरती और असतात, सब चिल्लाते रहते हैं। आणि ते लोक ओरडत असतात। क्यों चिल्लाते हैं? आणि का क्योंकि ओरडतात? आग लगती रहती है, आणि का जी आग आहे ती लागत आग असते, लगेगी तो चिल्लाएंगे ही ना, आणि जर आग लागली तर मग और ओरडते कीड़े काटते रहते हैं, आणि जे किडे आहेत ते चावत और असतात, ऐसा नहीं ना कि एक ही कीड़ा है, आणि असं नाही की एकच किडा आहे, पूरे बदन में कीड़ा है, यहाँ से ऐसा सांप घुस रहा है, अंदर से पेट में से निकल रहा है, पेशाब की जगह से निकल रहा है, फिर अंदर की कान में से निकल रहा है, फिर वापस दूसरी जगह से घुस रहा है ना, फिर जबान काटी जा रही है, जो झूठ बोल रहे हैं उनकी जबान काट रहे हैं, आणि पूर्ण शरीरावरती किडे आहेत, साप त्यांच्या अंगावरती रेंगत आहेत, आणि जी लोक खोटे बोलतात त्यांची जी जीभ आहे ती कापली जात आहे, और ऐसा नहीं ना एक ही बार काट रहे हैं, आणि असं नाही की ती फक्त एकदाच कापली जाते, कंटिन्यूसली क्रिया चालू है, आणि ही जी क्रिया आहे ती लगातार चालूच आहे। जिन आंखों से गंदे गंदे वीडियोस देखे, किसी को लाइन मारा है, किसी को तो आंख फोड़ी जाती है, आंख बाहर निकलता है, फिर आंख वापस आ जाती है, फिर आंख फोड़ी जाती है, फिर बाहर, तो जो आंख फोड़ने का जो दर्द होता है वो दर्द से चिल्लाते रहते हैं, तो आग की भी चिल्लाहट, पीड़ा जो हो रही उसकी भी चिल्लाहट, अगर व्यभिचार किया है तो एक जहरीला सांप पेशाब की जगह से घुसता है, मुंह से निकलता है, फिर वो वापस नीचे से घुस के वापस और वो काटे चुभाता है, आणि तो जी काटे आहे तो टोचत असतो, तो इस रीति से नाना प्रकार की पीड़ाएं अभी ये होती रहती है, इसलिए लोग चिल्लाते रहते हैं, आणि ह्या रीतीने ज्या नाना प्रकारच्या ज्या पीडा आहेत त्या चालूच असतात, आणि म्हणून लोक लगातार तिथे ओरडत और असतात, हम नरक के बारे में सोचते नहीं है, आणि आपण नरकाबद्दल विचार सुद्धा करत नाही, क्योंकि हमें यही संसार दिखता है, आणि कारण हे जे आहे आपण पाहत आहोत तेच जग हमारे आपल्याला नीचे दिसतं, है नरक, आणि आपल्या खाली आहे और नरक, नरक में क्या हो रहा है ये हमें दिखाई नहीं दे रहा है, आणि नरकामध्ये काय होत आहे या सर्व गोष्टी जो आपल्याला दिसत आत्मा में नाही, चलता है आणि जे लोक आत्मेमध्ये वो चालतात आत्मिक बातें जान पाता है, आणि तो आत्मिक गोष्टी जाणून वो घेतो, स्वर्ग की बातें और नरक की बातें जान पाता है, आणि तो स्वर्गातील गोष्टी आणि नरकातील ज्या गोष्टी आहेत तो जाणून घेतो, इसीलिए
प्रियो आत्मा में चलना लाभदायक होता है। आणि म्हणून प्रियानो आत्म्यामध्ये चालणं हे लाभदायक हम असतं सब मोस्टली शारीरिक रीति से चलते हैं। आणि आपण जे सर्व लोक आहेत ते आपण शारीरिक रीतीने चालत हम असतो इस विषय पे भूल ही जाते कि अगर मैंने कोई गलत काम किया तो मुझे नीचे जाना पड़ेगा। आणि म्हणून या गोष्टी आपण विसरून जातो की जर मी काही चुकीचं काम केलं तर मला खाली जावं लागेल मेरी छोटी सी गलती मुझे नरक लेके जा सकती है। आणि माझी एक लहानशी जी चूक आहे ती मला नरकामध्ये घेऊन जाऊ ये नरक शकते लेके जाता कौन है? ये परमेश्वर नहीं, परंतु वो लोग लेके जाते हैं जिनके लिए ये जगह तैयार की है। आणि नरकामध्ये कोण घेऊन जातो? देव घेऊन जात नाही, परंतु ती लोक घेऊन जातात ज्या लोकांसाठी ही जागा तयार केलेली असते। आपके मन में फिट करके रखो कि परमेश्वर ने नरक आपके लिए और मेरे लिए नहीं बनाया, और परमेश्वर आपको और मुझको नरक नहीं डालता, तो जो पाप मुझे करवाता है वो पाप मुझे वहां ले जाता है। आणि तुमच्या मनामध्ये ही जी गोष्ट आहे तुम्ही फिट करून ठेवा की जे नरक आहे तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी बनवलेलं नाहीये, किंवा नरकामध्ये देव आपल्याला टाकत नाही, परंतु आपण जी पापं केलेली आहेत ती पापं आपल्याला नरकामध्ये तो टाकतात। जो पाप हम करते समय आनंद लेते हैं, आणि जे पाप आपण करत असताना जे आनंद वही पाप घेतो मुझे अधोलोक में नरक में टॉर्चर करेगा। आणि तो जो पाप आहे तुम्हाला अधोलोकामध्ये नरकामध्ये तुम्हाला सताव करेल। तो पढ़ लेंगे उस वचन को, आणि 41। आणि 25-41 मग डावीकडच्यांनाही तो म्हणेल, हाँ, डावीकडच्या लोकांना म्हणेल, अभी डावी बाजू में कौन खड़े रहेंगे, आप या मैं? आणि डावीकडे कोण उभे असतील, तुम्ही की मी? हाँ, ठीक है, आप नहीं मैं भी नहीं। आणि तुम्ही नाही आणि मी सुद्धा नाही। जो पाप करता है वो। आणि जे लोक पाप करतात ते हाँ, फिर अहो श्रापग्रस्त हो, आप श्रापग्रस्त हो, माझ्याकडून निघा मेरे पास से चले जाओ, आणि सैतान व त्याचे दूत यांच्यासाठी जे सार्वकालिक अग्नी सिद्ध केलेला आहे त्यात जा। हाँ, क्या लिखा वहां पर? फिर से पढ़। सैतान व त्याचे दूत, शैतान और उसके दूत। हाँ, फिर से। सैतान व त्याचे दूत यांच्यासाठी जो सार्वकालिक उनके अग्नी, लिए जो अनंत काल की सार्वकालिक अग्नि, अनंत काल का विनाश सिद्ध केलेला आहे जगत जो तैयार की है, त्यात जा। उनमें जाओ। इसीलिए जब एक पापी मरता है आणि म्हणून जेव्हा एक पापी व्यक्ती तो मरतो उसको लेके जाने वाला भी वही शैतान और उसके दूत होते हैं। आणि त्याला घेऊन जाण्यासाठी सुद्धा शैतान आणि त्याचे दूतच असतात। तो वही लेके जाते हैं, वही परमेश्वर से मांगते हैं, कहते हैं ये तो मेरे हैं, मुझे तो वहीं पर जाना है, अधोलोक में, चलो तुम भी मेरे साथ चलो। आणि तेच घेऊन जातात आणि तेच देवासमोर मागतात की याने पाप केलेला आहे, हा माझाच आहे, मला अधोलोकामध्ये जायचं आहे, म्हणून मी याला सुद्धा घेऊन जातो। तो इसीलिए प्रियो, नरक ये जो है परमेश्वर ने हम मनुष्य के लिए नहीं बनाई। आणि म्हणून प्रियानो जे नरक आहे देवाने ते आपल्या मनुष्यासाठी नाही परमेश्वर बनवलं, बहुत अच्छा है, आणि आपला देव हा खूप चांगला आहे। बिल्कुल नहीं चाहता आप और मैं नरक जाओ, आणि त्याची बिलकुल अशी इच्छा नाही की तुम्ही आणि मी नरकामध्ये परंतु जावं, उसकी इच्छा है कि आप और मैं नरक से बचो। आणि परंतु त्याची अशी इच्छा आहे की तुम्ही आणि मी नरकापासून वाचावं। इसीलिए यीशु मसीह के द्वारा हम नरक में जाने से बच सकते हैं। आणि म्हणून येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपण नरकामध्ये जाण्यापासून वाचू लेकिन शकतो। आप यीशु के साथ रहकर गंदे ही रहोगे, आणि येशू सोबत राहून जर तुम्ही खान राहाल स्वच्छ नहीं हो रहे, आणि स्वच्छ नाही होत, या यीशु जैसे कह रहे हैं वैसे नहीं रहोगे, तो वहां जा सकते हैं। आणि जसं येशू सांगत आहे त्या रीतीने जर तुम्ही नाही ना तर तुम्ही तिकडे जाऊ तो शकता। इसलिए सबसे पहला पॉइंट हम आज देख रहे हैं 22 अध्याय में, कि यहाँ बताया है कि पहला पॉइंट बताया कि जो लोग यीशु के राज्य में, गाना चालू करते हैं,